इधर गॅशी ओके कर सुरुवात चला वाजवत वाजवत पुढे मधल्या मुलांची ओळ नाही मधली सावधान सर्व मुलांनी सावधान मध्ये ताट उभारायचं आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चित्तरवस्ती नंबर 2 या शाळेमध्ये आपण सर्वजण आपल्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। या निमित्तानं जमलेल्या सर्व पालक वर्गाचं प्रथमतः मुख्याध्यापक या नात्यानं मी प्रशालेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दादा बिचितकर उर्फ सौदागर बिचितकर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। आता शाळेचे मुख्याध्यापक यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्यास शाळा अनुमोदन देत आहे। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत मच्छिंद्र चांगदेव तळेकर यांचंही या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करून अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। शासनाच्या नियमाप्रमाणे या प्रशालेचे मुख्याध्यापक कळसाई सर अर्थात मुख्याध्यापकांच्या हस्ते होणार आहे।
या ठिकाणी आपण प्रथम ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेऊयात. तिथं उभं राहायचं. तिथं उभं राहायचं. Mami, que buscar. Itu kuda. Itu kuda. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. हाथ नीचे. एक साथ ध्वजगीत शुरू कर. वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का सहारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा चांद नहीं सकी चांद पाए चाहे जान भरेगी जाए विश्व विजय करके दिखलाए होए पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा चला घोषणा द्यायला पहिले एक जण. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारतीय प्रजासत्ताक दिनाचं
हल्लीचा भरपूर जोर आहे. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. जय मजूर, जय मजूर, जय मजूर. पाणी अडवा, पाणी अडवा, पाणी अडवा. ज्ञानाचा दिवस, ज्ञानाचा दिवस, ज्ञानाचा दिवस. साक्षर जनता, साक्षर जनता, साक्षर जनता. आरोहण आणि घोषणानंतर या ठिकाणी आपल्या बालचमूनं सालावारप्रमाणे याही वर्षी कवायतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या बालचमूचा कवायत संचलनाचा कार्यक्रम यानंतर होईल. या वर्षी आपण खडे प्रकार, बैठे प्रकार याबरोबरच नवीन साहित्य कवायत प्रकार हा एक उपक्रम नवीन चालू वर्ष आपण सुरू केलेला आहे. सर्वांना विनंती आहे की आपण बालचमूच्या या कवायत संचलनाचा आनंद घ्यावा. 1 ते 5 समोर लक्ष आहे सगळ्यांनी. खडे कवायत प्रकार 1 ते 5 ताल से शुरू कर. सावधान. पुढे बघा. एक साथ बैठेंगे, बैठ जाओ. बैठे कवायत प्रकार कवायत के लिए तैयार होंगे. तैयार. बैठे कवायत प्रकार 1 ते 5 ताल से
शुरू कर. खड़ेंगे. खड़े अप. ब्रेक. विश्राम. सावधान. एक साथ. साहित्य काव्यात केले साधनात मिलेंगे. साधन लोग. झेंडे वगैरे क्रॉस करा. कापड हातात पकडा. झेंड्याचा ओळी बघा. बाजू ओळीत उभा राहा. 1 ते 5. ताल से शुरू कर.
साथ साधन नीचे रखेंगे, नीचे रख। बालसमूहांनी कवायतीचे विविध प्रकार सादर केले. या प्रकाराचा तुम्ही सर्वांनी आनंद घेतला. यानंतर या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शाळेतील विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतायत. सर्वप्रथम इयत्ता पहिली पासून आपण अंगणवाडी आम्ही तीन मकडे फुफू लावत्यांच्या शेपटीला तर आणि देवता टाळणकडे हात नाही. आम्ही तीन मकडे फुफू लावत्यांच्या शेपटीला तर आणि देवता टाळणकडे बोलायचं नाही. आम्ही तीन मकडे उप उप आम्ही तीन मकडे फुफू लावत्यांच्या शेपटीला आणि देवता टाळणकडे हिंदवी बाजीराव बिचितकर. चल हिंदवी. बोला, गाणं म्हणणार आहे ना? माझे नाव शुकन्या दास. आता अंगणवाडी आचरले पांढरे लग्न करायचं तुमचे सगळे झेंडा रंग असतो केशरी पांढरा हिरो आणि मध्ये असतो शिक्षक माझे एवढे पुरून भाषा संस्कृती. जय हिंद जय महाराष्ट्र. बघा किती मोठा आवाज काढला तिनं. यानंतर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी सर्वप्रथम सई नवनाथ देवकर आपलं मनोगत व्यक्त करते. सई देवकर. माझे नाव सई नवनाथ देवकर. इयत्ता पहिली अध्यक्ष माझ्या पूजा गर्व. आज 26 जानेवारी बद्दल तुम्हाला दोन-चार शब्दांची माहिती तुम्ही शांत ऐकून घ्या. ही माझी विनंती. तिने झेंड्यातील रंग असतो केशरी पांढरा हिरवा त्याच्या आकृतीचे दाखवून असते. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर राजवीर राहुल बिचितकर. चला राजवीर चल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजवीर आहे. आज 26 जानेवारी आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. हा राष्ट्रीय भारताचा सण आहे. एवढे बोलून मी माझ्यापासून जय जय. यानंतर समृद्धी अनिल बिचितकर. इयत्ता पहिलीचे विद्यार्थिनी समृद्धी. नाव घेतलं का पटपट चालायचं, पायाचं पटपट. बर. माझे नाव समृद्धी आणि पहिली अध्यक्ष माझे पूजन वय बहीण जमले. माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ही माझी नम्र तिरंगी झेंडा 3 रंग असतात केशरी पांढरा हिरवा. अरे मुलांनी जय हिंद. भाषण करताना आवाज मोठा काढायचा. यानंतर वैष्णवी रेवणनाथ देवकर. करायला लागली का तू? माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा राष्ट्रीय सण आहे. जय हिंद जय. यानंतर सई धनाजी तळेकर. चल सई. अध्यक्ष
शाबास, छान. यानंतर संभाजी तानाजी तळेकर. अधिक क्षमाशे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संभाजी तानाजी तळेकर. इयत्ता पहिली. आज आहे 26 जानेवारी. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान लागू झाले. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. जय हिंद, जय भारत. छान, शाबास. हे दोनही विद्यार्थी असेल त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं आपल्या शाळेच्या वतीनं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. कारण 5-6 किलोमीटर वरून दररोज हे आपल्या शाळेत ये जा करतायत. यानंतर इयत्ता दुसरीचा विद्यार्थी प्रसाद ज्ञानेश्वर पिचितकर. माझे नाव प्रसाद आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रसाद आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मला वाटतं पिचितकर वस्तीचा नेता गायक होता. यानंतर राजनंदिनी हरिदास तळेकर. नमस्कार. माझे नाव राजनंदिनी आहे. आज 26 जानेवारी निमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असे म्हणतात. हा आपला राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान लागू केले आणि खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. शाबास, छान. यानंतर परी संतोष ताकमोगे इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करते. Good morning everyone. My name is Pari. Today is 26th January. Republic Day, Republic Day. I wish all a very thank you. Jai Hind, Jai Bharat. शाबास. यानंतर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आरोही राहुल बिचितकर. Good morning everyone. My name is Aruhi. Today is 26th January. Today is our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. We celebrate our Republic Day. On 26th January, our 1950 January conversation into force. I love my country very much. I am proud to be an Indian. Jai Hind. यानंतर इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आरोही दिलीप तळेकर. चला चला चला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही दिलीप तळेकर. इयत्ता दुसरी. रंगरूप वेश भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. यानंतर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी तनुजा नितीन बिचितकर. तर तनु. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तनुजा आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. शाबास. यानंतर समर्थ शंकर मोरे इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतोय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समर्थ आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे.
हा दिवस आपल्याला नसता आणि बंधुभाव शिकवतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. यानंतर इयत्ता 34ची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा आपलं मनोगत व्यक्त करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समीक्षा आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. इयत्ता 34ची विद्यार्थिनी शिवन्या आपलं मनोगत व्यक्त करते. Good morning everyone. My name is Shivanya. Today is Republic Day. Republic Day is a national festival of India. I wish you all a very happy Republic Day. It is a celebrate on 26 January. Our constitution come into force on this day in 1950. I love my country very much. Thank you. Jai Hind. शाळेमधून स्वागत करायचं सर्वांनी. यानंतर इयत्ता 34ची विद्यार्थिनी अनुष्का आपलं मनोगत व्यक्त करते. Good morning everyone. My name is Anushka. Today is Republic Day. On this day 1950 got its constitution. I love my country very much. I wish you all a very happy Republic Day. Jai Hind, Jai Bharat. शाबास. यानंतर इयत्ता 34ची विद्यार्थिनी अंकिता ताकमुके. Good morning everyone. My name is Ankita. Today is 26th January, Republic Day. I wish all a very happy Republic Day. यानंतर इयत्ता 34ची विद्यार्थिनी ईश्वरी आपलं मनोगत व्यक्त करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी नवनाथ देवकर. इयत्ता 4थी. अध्यक्ष मंडळ, पूज्य वर्ग व येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सुविचारांबद्दल 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा विषय छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि महान राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. पिता शहाजी राजाकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. महाराजांनी सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून घेतले. म्हणून मला म्हणायचे वाटते, आले किती गेले किती, संपला नाही आणि न संपणार नाही माझ्या शिवबाचा दरागा. जय जिजाऊ, जय शिवराय. एवढ्या बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. यानंतर इयत्ता 34चा विद्यार्थी रितेश वायबासे आपलं मनोगत व्यक्त करतोय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रितेश आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करत आहोत. हा आपला प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवरत्न माधव बिचितकर आपलं मनोगत व्यक्त करतोय. Good morning everyone. My name is Shivratna. Today is 26 January. We are celebrating Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. Our constitution come into force on 26 January 1950. India constitution is the supreme law of India. We should always respect our constitution. I am proud to be an Indian. जय हिंद, जय भारत. शाबास. यानंतर युवराज ज्ञानेश्वर बिचितकर आपलं मनोगत व्यक्त करतोय.
इयत्ता चौथीचा विद्यार्थी युवराज दीक्षितकर. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव युवराज आहे. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मा झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. अणूचा तिरंगा तीन रंग, केशरी, पांढरा अन हिरवा. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर शिवतेज सौदागर दीक्षितकर इयत्ता चौथीचा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतोय. Good morning everyone. My name is Sutesh. Today is 26th January. Today is our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. जय हिंद, जय भारत. यानंतर कार्तिक महादेव तळेकर इयत्ता चौथीचा विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतोय. कार्तिक तळेकर. Good morning everyone. My name is Karthik. Today we are celebrating 77th Republic Day of India. I wish you all a very happy Republic Day of India. It makes the India's continuation came into effect. Its rights. Jai Hind. काही असू द्या, सतत हसत राहायचं. यानंतर अंगणवाडीचे काही विद्यार्थी मनोगत व्यक्त करतात. यामध्ये आरोही दीक्षितकर अंगणवाडीची विद्यार्थिनी करते. माझे नाव शिशांक्षे बिचितकर, राहणार केम, इयत्ता पहिली. अध्यक्ष माशे, पूज्य गुरुदेव वर्ग, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे की तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी. ही माझी नम्र विनंती. तिरंगी झेंड्याला 3 रंग असतात, केशरी, पांढरा, हिरवा. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवते. जय हिंद, जय भारत. यानंतर राजवीर देवकर अंगणवाडीचा विद्यार्थी राजवीर देवकर आपलं मनोगत व्यक्त करतोय. माझे नाव राजेश सावेकर, इयत्ता अंगणवाडी. अध्यक्ष वाचन बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. तिरंगी झेंड्याला 3 रंग असतात, केशरी, पांढरा, हिरवा. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. जय जय महाराज. यानंतर अंगणवाडीची विद्यार्थिनी स्वरांगी देवकर आपलं मनोगत व्यक्त करते. माझे नाव स्वरांगी दत्तात्रय देवकर, इयत्ता पहिली. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजी, येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. ही माझी मनोरथ. तिरंगी झेंड्याला 3 रंग असतात, केशरी, पांढरा, हिरवा. म्हणजे असे चक्र असतात. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. जय हिंद, जय भारत. पालकांपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे? ती अशी आहे, चालू वर्षी आपण ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धामध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी कार्तिक महादेव तळेकर, त्याचबरोबर शिवरत्न माधव बिचितकर आणि आरोही राहुल बिचितकर हे 3 विद्यार्थी धावण्याच्या स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतलेला होता. त्यापैकी हे 3ही विद्यार्थी केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांकानं विजयी झालेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं. केंद्र स्तरावरून या स्पर्धा बीट स्तरावरती झाल्या. बीट स्तरावरती यामधला इयत्ता 4थीचा विद्यार्थी कार्तिक महादेव तळेकर हा जेऊर बीट मध्येही प्रथम क्रमांक मिळवून विजयी झालेला आहे. बीट स्तरानंतर या स्पर्धा तालुका स्तरावरती झाल्या होत्या. त्या ठिकाणी आपल्या शाळेचा विद्यार्थी कार्तिक महादेव तळेकर हा 3रा क्रमांक मिळवून तालुक्यात विजयी झालेला आहे. शाळेच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. यामध्ये बीट स्तरावरचं जे प्रमाणपत्र आहे, कार्तिक महादेव तळेकर या विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते त्यांना वितरित करायचे आहे. कार्तिक महादेव तळेकर ये समोर. पालक आले असतील त्याचे तर त्यांनी पुढे यायचं आहे.
ओके. यानंतर याच्या कार्यक्रमानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष राहुल सोपान बिचितकर आपलं मनोगत व्यक्त करतायत. आदरणीय सर, इथे जमलेल्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन. आज सरांचं आणि मॅडमचं सर्वांचं अभिनंदन करतो, किंवा अंगणवाडीच्या मॅडम असतील त्या सर्वांचंही अभिनंदन करतो. कारण सरांबरोबरच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रतिसाद चांगला आहे. आणि यापुढे राहिला एवढी चांगली शाळेची व्यवस्था चालू आहे. आज कवायत झाली, आनंदी बाजार झाला, सर्व काम चांगले करत आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जे इंग्लिश मिडियमला कोण जर बाहेर विद्यार्थी जात असतील तर इथे सगळे पालके जमा झालेले, त्या पालकांना एक विनंती करतो की इंग्लिश मिडियमला बाहेर टाकू नका. कारण याच्या 4थी चे 10 विद्यार्थी बाहेर जाणार आहेत आणि येणारे मला वाटतं 5 आहेत. तर पट कमी पडतोय. पट कमी पडल्यानंतर होणार काय असा विषय आहे की एक शिक्षक तो कमी होणार, अतिरिक्त होणार आहे. तर माझी एवढी विनंती आहे की इंग्लिश मिडियमला जर कोण बाहेर जात असतील, आसपासचे पाहुण्यातले जवळचे कोण, तर त्यांना 1ली ते 4थी पर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. शाळेचा पट जर कमी झाला तर एक जर शिक्षक गेला तर तो परत येणं शक्यच नाही आणि येणारही नाही. कारण जवळ शाळा आहे सगळ्यांना, जे बाहेरून विद्यार्थी आणायचं न्यायचं सोपं नाही. आणि शासनाला एवढंच पाहिजे की इंग्लिश मिडियमला विद्यार्थी गेलं पाहिजे आणि मराठी शाळा बंदच झाल्या पाहिजे. म्हणून माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की कुणी इंग्लिश मिडियमला टाकू नका. आता अंगणवाडीची सोय आहे, त्यांचं एक चांगलं काम आहे, एवढं करा. आणि पुढच्या वेळेस 5वीला पुढे जाणारे विद्यार्थी जे बाहेर जाणार आहेत त्यांना विनंती, केम मध्ये एवढं चांगलं शिक्षण आहे, आपण कुठेही बाहेर न टाकता केम मध्ये टाका. आणि ज्याला कोणाला स्कॉलरशिप पुढे कशाला टाकायचं असेल त्यांनी सर्व फलटणला अकॅडमी आहे, तिथं फलटणला टाका. 1 नंबर आहे ज्यांना बाहेर टाकायचं असतील त्यांनी. आणि अंगणवाडीच्या दोन्ही मॅडमचं बी अभिनंदन करतो, सरांचं अभिनंदन करतो. एवढं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सरपंच अध्यक्षांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यावरती मला थोडं बोलायचं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालू वर्षी आपल्याकडे आता 4थी चे 10 विद्यार्थी आणि ते 10 विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर जाणार आहेत आणि येणारे दाखल होणारे 5 विद्यार्थी 1लीचे. आपल्या परिसरात असणारे काही विद्यार्थी जर इंग्लिश मिडियमला जाणारे असतील किंवा इतरत्र जाणारे असतील तर त्यांनाही आपण आपल्या शाळेत आणलं पाहिजे आणि आपल्या शाळेचा पट टिकवला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची वाटते, चालू वर्षी आपण स्कॉलरशिपचा प्रकल्प चालू केलेला. 3री आणि 4थी, खरं तर 4थी साठी स्कॉलरशिप आहे, त्याची तयारी आपण 3री पासूनच घेतोय. 3रीच्या विद्यार्थ्यांना आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना कॉमन मध्ये इथं स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम शिकवला जातो. स्पर्धा परीक्षा आहे. आपण किती पुढे जा, कुठे जायचं म्हटलं तर स्पर्धा परीक्षेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. त्यामुळं या गोष्टीची आपल्याला लहानपणापासूनच तयारी घेतली पाहिजे आणि ती आपल्या शाळेमध्ये आपण घेतोय. त्याचबरोबर जे काही वेगवेगळे उपक्रम असतील, परवाच आपण आनंदी बाजार घेतला, त्या अगोदरही आपण 1-2 उपक्रम घेतले. तर अशा कार्यक्रमासाठी, उपक्रमासाठी तुम्हा पालक वर्गाचंही वारंवार सहकार्य
चांगल्या प्रकारे मिळत आहे, यापुढे तुम्ही असं सहकार्य करा आणि उत्तर आपल्या शाळेची प्रगती असेल, मुलांची प्रगती असेल, ती आपण सर्वांनी मिळून वाढवत नेण्याची जबाबदारी आजच्या या प्रसंगी घेऊया. तळेकर यांच्याकडून बिस्किट पुढे आलेले आहेत. राहुल बिचितकर व्यवस्थापनचे विद्यमान अध्यक्ष यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी पेन दिलेले आहेत. संदेश बिचितकर यांच्याकडून मला वाटतं नवरदेव आहेत का काका? जरा वेगळंच मिळालेलं आहे, लाडू दिलेले आहेत त्यांनी. नितीन बिचितकर यांच्याकडून बिस्किट मिळालेले आहेत. नवनाथ पाडुळे यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी 100 रुपयाची देणगी दिलेली. विशाल बिचितकर यांच्याकडूनही चॉकलेट मिळालेले आहेत. त्याचबरोबर अक्षय बिचितकर यांच्याकडूनही 100 रुपये खाऊसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर गोमाता मंदिर केमचे परमेश्वर बाप्पा तळेकर यांच्याकडूनही विद्यार्थ्यांसाठी सोनपापडीचा एक डबा मिळालेला आहे. मोरे यांच्याकडूनही विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये खाऊसाठी मिळालेले आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत केम यांच्याकडून अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून शेंगदाण्याचे लाडू दिलेले आहेत. आणि बिचितकर वस्ती शाळेनं विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून राजगिरा लाडू असे एकंदरीत खाऊची देणगी सर्व पालक ग्रामपंचायत यांच्याकडून मिळालेली आहे. सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर सचिन वायबसे यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी पेन मिळालेले सर्व विद्यार्थ्यांसाठी. सर्व देणगीदारांचं, खाऊ देणाऱ्यांचं प्राशालेच्या वतीनं पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो. हो इकडे बघा. इकडे बघ इकडे.